नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आंब्याच्या झाडाला असे ट्रॅप्स लावणार आहे माशांसाठी, फळमाशा वगैरे जे आपल्या बागेत फिरतात, ज्याच्यामुळे आपलं फ्रूट्स डॅमेज होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी आपण ट्रॅप्स लावणार आहे आणि पेपर बॅग देखील आज आपण लावणार आहे. तर चला ब्लॉगमध्ये आपण पुढे भेटूयात. तर मित्रांनो बघा, असे आपण ट्रॅप्स बनवतोय. आतमध्ये त्याची वडी असते ती लावतोय आणि वरतून आपण असं धागा लावून घेतलाय, म्हणजे आपल्याला बागेत असं हे अडकवायला सोपं पडेल आपल्याला. तर आता हे आपण बनवून घेतो एक 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 करून. तर मित्रांनो हे आपण असं लावलेलं आहे ट्रॅप आणि आतमध्ये वडी आहे त्याच्या. तर असं आपण लावून घेणार आहे 2-3. जसं इथे बघू शकता, मस्त असं आपल्याला कैऱ्या लगडलेल्या दिसू शकतात. अशी सेटिंग झालेली आहे आपल्या आंब्याची. हे छान असा साईज आणि टेक्स्चर यायला तयार झाला आता. तर मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही फ्लाय ट्रॅप्स लावलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपले फळमाशा आता अडकायला सुरुवात झाली आणि नेक्स्ट तुम्हाला बोललो होतो की फ्रूट बॅग्स लावणार आहे आपण. तर हे बघा, हे असे आपले सुंदर आंबे आपण बघू शकताय लगडलेले आहेत आणि पप्पानी मी आता त्याला फ्रूट बॅग्स लावतोय. हे बघा, जसं इथे बघू शकता, झाडाला संपूर्ण आम्ही फ्रूट बॅग्स लावलेले आहेत. फ्रूट बॅग म्हणजे हे कोणतेही फॅन्सी फ्रूट बॅग्स नाही आहेत. हे नॉर्मल आपले मेडिकलचे जे औषधं मिळतात आपल्याला, पेपर बॅग्स, तर ते आम्ही यूज केलेले. तर ह्या वर्षी याचा रिझल्ट बघू आणि सॅटिस्फाईंग रिझल्ट असेल तर नक्की आपण हेच वापरणार आहे. तर हे मातोश्री महिला उन्नती संघ, हे महिला गृहउद्योग यांनी बनवलेले बॅग्स आहेत. तर ते आपण घेतले आहेत आणि आता संपूर्ण बागेला जिथे जिथे आपला आंबा लगडलेला आहे तर तिथे आपण पेपर बॅग्स लावणार आहोत. तर मित्रांनो, हे पहिलेच वर्ष आपण आपल्या केशर बागेचं फळधारणा केलेली आहे आणि साधारणतः 2.5 वर्षाच्या वर झालं आहे आपल्या आता बागेचं वय. ह्या जूनमध्ये 3 वर्ष होणार आहे. तर बघू शकता, असं सुंदर सेटिंग आपल्याला बघायला मिळते. साधारणतः 150 ते 200 ग्रामचं आत्ता सध्या फळ आहे आणि एका झाडाला एक साधारणतः 20-25 असे कैऱ्या आपल्याला बघायला मिळतात इथे. हे बघा, तर याला आपण अशी बॅगिंग केलेली आहे. हे बघा मित्रांनो, आणि अजून देखील आपल्याला याच्यावरती काही छोट्या कैऱ्या लगडताना दिसत आहेत. त्यांची साईज थोडी मोठी झाली की मग आपण त्यांना देखील बॅग्स अजून लावणार आहे. हे फ्रूट ड्रॉपसाठी आपण सोडलेले, समजा इन केस फ्रूट ड्रॉप होतील अजून थोडेसे.
मित्रांनो, अशा प्रकारे साधारणतः आपल्या संपूर्ण बागेच्या 20% आपण आता झाडांना फळधारणा यावर्षी घेतलेली आहे. पहिलेच वर्ष होतं म्हणून आम्ही काही जास्त फळधारणा घेतली नाही आहे. तर पुढच्या वर्षी नक्कीच फुल फ्लेशनी सर्व झाडांना आपण फ्रुटिंग घ्यायचा आपला विचार आहे, कारण 4 वर्षाचे झाडं होऊन जाणार आहे तोपर्यंत. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही आमच्या केशर आंब्याबागेची माहिती, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आपले व्हिडिओ. अशीच माहिती आम्ही तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ.